तर भुजबळांनी लोकसभा लढवण्यापासून माघार घेतल्यावर शिंदे गटाचे विद्यमान हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान हेमंत गोडसे स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, तर दुसरीकडे गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान देण्यात येत आहे। शिंदे गटाचे नाशिकचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यांना केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडून आग्रह धरला जात होता की भुजबळ साहेबांनीच त्या ठिकाणी नाशिकवरती लढावं, परंतु वेळ देखील अतिशय कमी आहे। म्हणजे आज 19 तारीख, पुढच्या 20 तारखेला मतदान आहे आणि म्हणून या कमी कालावधीमध्ये इतक्या लोकांपर्यंत पोहोचणं निश्चित एक तारेवरची कसरत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, कारण तो आणखीन प्रलंबित राहिला असता तर कदाचित सर्वांनाच त्याची अडचण झाली असती। किती दिवसात जागेची घोषणा असं वाटतं? तिडक मला असं वाटतं की आज उद्यापर्यंत निश्चित घोषणा होईल। खरं तर ज्येष्ठ नेते माननीय छगन भुजबळ यांचे मी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आभार मानतो की मनाचा मोठेपणा काय असावा। आणि अजून एक मला असं महत्त्वाचं वाटतं की महायुतीमध्ये किती पारदर्शकता आहे, किती संवाद आहे, हे त्याचं उदाहरण आहे। तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे किंवा इतर नेत्यांकडे इच्छा व्यक्त केली तुम्ही लढण्याची? हो, मला माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलवलं होतं। मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की हेमंत गोडसे तर आहेतच, हे तर आपले सेटिंग आहेत, पण आपल्याला हवं असेल तर मी सुद्धा ही उमेदवारी लढू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।